नमस्कार, आप देख रहे हैं रिप्रेजेंट इंडिया न्यूज़ और मैं हूं मनीषा श्रीवास आपके साथ। श्री साई बाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिरडी सद्गुरु साई चैरिटेबल ट्रस्ट और साई भक्त साई सेवक परिवार के संयुक्ति से श्री साई पादुका दर्शन समारोह 2025 का चिटनवीज सेंटर पार्क महल नागपुर में 10, 11, 12 अक्टूबर को भव्य आयोजन किया जा रहा है। साथ ही श्री सद्गुरु साई चैरिटेबल ट्रस्ट के पदाधिकारियों द्वारा पत्र परिषद आयोजित कर यह जानकारी दी गई। तो आइए देखते हैं हमारे रिप्रेजेंट इंडिया न्यूज़ की यह खास रिपोर्ट। साई बाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी, श्री सद्गुरु साई चॅरिटेबल ट्रस्ट नागपूर, साई भक्त साई सेवक परिवार नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 10, 11, 12 ऑक्टोबर 2025 रोजी आपल्या नागपुरात साईबाबांच्या पादुकांचे आगमन होत आहे व 10 तारखेला आगमन झाल्यानंतर 11 व 12 दिवसभर सकाळी 5:30 ते रात्री 11 पर्यंत साई भक्तांच्या दर्शनासाठी त्या पादुका तिथे उपलब्ध राहणार आहेत। या कार्यक्रमाला आपण बाईक रॅलीने साईबाबांचे स्वागत करणार आहे। चिसभावनीतून बाईक रॅलीची सुरुवात होणार आहे। साईबाबांच्या पादुका या रथात ठेवल्यानंतर त्याचे गडकरी वाड्यापर्यंत आगमन होईल। त्यानंतर बाईक रॅली समाप्त करून आपण एक भव्य मिरवणूक 1 ते 1.5 किलोमीटरची अशी भव्य मिरवणूक ठेवलेली आहे, ज्यात दिंडा, पताका, ढोलताशा पथक, नंतर बँड अशी बरीच मोठी व्यवस्था आहे। तिथे एक फटाका शो सुद्धा आम्ही ऑर्गनाईज केलेला आहे आणि त्या पद्धतीने तिथे पादुका येतील। 11 तारखेला सकाळी 5:30 वाजता साईबाबांच्या पादुकांचे दर्शन सुरू होतील। सकाळीची सुरुवात जी 11 तारखेची ती विष्णू सहस्त्रनाम जपाने आणि जगभर आपल्या भारतातील सर्व ज्या प्रमुख नद्या महानद्या ज्या आपण पवित्र नद्या म्हणतो, अशा सर्व पवित्र नद्यांच्या जलद्वारा तिथे स्थानिक असलेले साई भक्त ते सगळे जल घेऊन येत आहेत। 10 तारखेला 11 तारखेला त्या पवित्र जलाद्वारे साईबाबांच्या पादुकांचा जलाभिषेक होणार आहे आणि त्यानंतरची 12 वाजताची माध्यान्ह आरती म्हणतो आम्ही त्याला, जी साईबाबा संस्थानांनी त्या प्रोटोकॉलनुसार चालते, त्या पहिल्या आरतीचा मान आपण नागपुरातील किन्नर समाजातील भाविकांना देण्यात आला आहे। तिथे पहिली जी आरती होईल ती किन्नर समाजातील लोक करणार आहेत तिथे। त्यानंतर संध्याकाळी 11 तारखेला महाराष्ट्रातील फेमस बँड अभंग रिपोस्ट त्या बँडचं तिथे सादरीकरण होणार आहे आपल्या इथे कार्यक्रमाच्या ठिकाणी। आणि 12 तारखेला परत सकाळी साईबाबांचं मंगल स्नान होऊन अभिषेक होऊन एक सामूहिक साईनाथ स्तवन मंजिरी आहे, जी दासगणू महाराजांनी लिहिलेली आहे, त्याचं एक सामूहिक पठण आम्ही तिथे ठेवलं आहे। आणि दुपारी 12च्या आरतीनंतर म्हणजे 12 तारखेला साई भक्त संमेलन ठेवलं आहे, ज्यात विदर्भातील सर्व प्रमुख मंदिर, छोटे मोठे जेवढे मंडळ आहेत साईबाबांशी किंवा संस्था आहेत, अशा सगळ्या प्रमुख व्यक्तींना आम्ही तिथे आमंत्रित केलं आहे। आणि आपण आता पाहतो की जे सोशल मीडियावरती किंवा न्यूजवरती कुठल्या याच्यात कोणी येतं काही बाबांविषयी साईबाबांविषयी काही अप्रचार करतात, त्या अप्रचार न व्हावा याकरिता एक ऑथेंटिकेट डॉक्युमेंट्स आणि साईबाबांविषयीची प्रत्येक मंदिरात माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे। जी माहिती कोणी जरी विचारलं तरी ती माहिती ऑथेंटिकेटेड असलं पाहिजे, कारण साईबाबांचं मूळ हे अजूनपर्यंत कोणालाही माहीत नाही। कोणी काही बोलतं। आता एक 8 ते 10 दिवसा पहिले सोशल मीडियावरती एक पोस्ट चालली, साईबाबांचा वाढदिवस किंवा जयंती म्हणून होती, पण ते साईबाबांचा कुठेही काही जन्माचा उल्लेख नाही आहे। आणि बाबांना जे चांदमिया किंवा फकीर बोलल्या जाते त्या सगळ्या गोष्टीची उत्तरं आपल्याला साईबाबा संस्थांच्या वतीने देण्यात येईल। साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गौरक्ष गाडीलकर हे त्या कार्यक्रमाला मार्गदर्शन करणार आहेत। आणि त्याच दिवशी संध्याकाळी 7:30 वाजता श्री साईबाबांच्या चरणी 51,000 दिव्यांची आरास आम्ही करणार आहोत, ज्यात 51,000 दिवे साईबाबांच्या चरणी लागणार आहेत। आणि सोबतच ZTV फिल्मची कार्तिक गायकवाड आहे, तिचा तो एक कार्यक्रम ठेवणार आहे, त्या कार्यक्रमाची सांगता होणार आहे। सोबतच बाकी इतर ठिकाणी पण पादुका जाणार आहेत, म्हणजे नागपूरनंतर चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, त्यानंतर शेगावला या कार्यक्रमाची सांगता होणार आहे 16 ऑक्टोबरला। त्या ठिकाणी बंधू भेट होणार आहे। संत गजानन महाराज आणि संत साईबाबांच्या पादुका समाधी मंदिर ठेवण्यात येईल, गजानन महाराजांच्या समाधी मंदिर इथे ठेवण्यात येईल व काही वेळ दर्शन झाल्यानंतर त्या पादुका मार्गस्थ होतील। माझं नाव पंकज महाजन। लाइव टेलीकास्ट तो सोशल मीडिया के थ्रू होने वाला है वैसे, बट हम तो सब लोगों को ये विनती करेंगे कि आप ज़्यादा से ज़्यादा वहाँ पे आए, खुद दर्शन करें। ये एक बहुत सुवर्ण अवसर है, बाबा की पादुका है ऐसी निकलती नहीं है साई बाबा संस्थान की, तो इस आने वाले पर्व का लाभ लीजिए, बाबा का आशीर्वाद लीजिए। और दीपावली के पूर्व पर्व पर बाबा को सबसे प्रिय दीपावली, बाबा का निश्चित ही आशीर्वाद मिलेगा, इसलिए ज़्यादा से ज़्यादा भक्तों ने इसका लाभ लेना चाहिए।